व त्यांचा 25चा आकडा वाढू शकला असता असं नाही. मी भाई जगतापांच्या वक्तव्याला आणखी दुरुस्त करतो आणि जे मी डे फर्स्टपासून सांगत आलेलो आहे की मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस ही महापौर बसवू शकली असती, इतकं चांगलं वातावरण या ठिकाणी होतं. मात्र शेवटपर्यंत कोऑर्डिनेशनमध्ये प्रॉपर ठेवलं नाही. ज्या गोष्टी आम्ही सातत्याने सांगत होतो की या महत्त्वाच्या आहेत त्या केल्या पाहिजेत, त्या केल्या गेल्या नाही. मतदारांना गृहीत धरल्या गेलं, त्यांच्यासाठी कुठलेही प्रयत्न केले गेले नाही. गटबाजी थांबवण्यासाठी जे होणं आवश्यक होतं त्याला बिलकुल थांबवलं गेलं नाही. उलट काही लोक तर खतपाणी घालत होते त्या गटबाजीला, अशा पद्धतीचं चित्र दिसतंय. आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला आहे की भाजपला पूर्ण मोकळं मैदान दिल्यासारखं हे झालं. त्यामुळे भाजपला अतिशय हा सुकर झालेला आहे इथला जो काही विजय येतो. म्हणजे आम्ही शेवटपर्यंत आमच्या बाजूने शेवटच्या दिवसापर्यंत आणि निवडणुकीच्या शेवटचं मत कास्ट होईपर्यंत आमचे कार्यकर्ते हे प्रामाणिकपणे युती धर्माचं, आघाडी धर्माचं पालन करून प्रयत्न करत राहिले. काँग्रेसकडनं तसं काही चित्र आम्हाला कुठेच दिसलं नाही. त्यामुळे राजीनामा घेणं न घेणं हा त्या पक्षाचा लुकआउट आहे, त्यात मी पडणार नाही. मी त्या संदर्भात कुठलं वक्तव्यही करणार नाही. ते त्यांच्या पक्षाने ते ठरवायचं काय करायचं काय नाही. पण निश्चित हा त्यांचा 25चा आकडा 75च्या पुढे जाऊ शकला असता आणि आमचाही आकडा मोठा राहिला असता. इथे सत्ता आम्हाला स्थापन करता आली असती आणि यापूर्वी हे प्रयोग यशस्वीरित्या राबवलेले आहेत मुंबईमध्ये. मुंबईमध्ये भाजपला बहुमत मिळालेलं आहे. मात्र या निवडणुकीच्या दरम्यान ठाकरे बंधूंची देखील एक मोठी चर्चा होती की ठाकरेंचा करिश्मा चालेल, त्यांचं मॅजिक चालेल आणि त्याच्यामुळे एकूणच या संदर्भातली चर्चा होत होती. मात्र कुठेतरी अशी सुद्धा चर्चा झाली की वंचित आणि काँग्रेसचा युतीचा फटका जो आहे तो ठाकरे बंधूंना बसला. तर ठाकरे बंधूंचा फॉर्म्युला याच्याकडे तुम्ही कसं बघता या निवडणुकीमध्ये? नाही, आता मी बाकी याच्यावर भाष्य नाही करणार. पण जे दिसतंय, जे काही घडताना दिसतंय राजकीय पटलावरती, राज ठाकरेंचा उपयोग करून दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचा जो काही BJPचा प्रयत्न होता तो यशस्वी झाला. ते दोन्ही भावांना एकत्र आणलं आणि नंतर BJPने राज ठाकरेंचा गेम केला असं या ठिकाणी दिसतंय. राज ठाकरेंना सोडून दिलंय आणि उद्धव ठाकरेंना प्रोटेक्ट केलंय. आता याचे खूप अनेक कंगोरे आहेत या गोष्टीला. पण वन लाईन सांगायचं तर ते वन लाईन हे दिसतंय की ते राज ठाकरेचा गेम झालेला आहे, त्यांच्या पक्षाचा गेम झाला आहे. BJPनं एका दगडात दोन पक्षी मारलेले आहेत.